उत्तर कोरियाची लोकसंख्या आहे 2.5 कोटी. उत्तर कोरियाचं खडं सैन्य आहे 12 लाख. कोरिया सरकार कोणतेही आकडे प्रसिद्ध करत नाही, त्यामुळे त्या देशात जाऊन आलेल्या लोकांनी डोळ्यांनी जे पाहिलं त्यावर अंदाज वर्तवले जातात. हा देश जीडीपीच्या 25% रक्कम लष्करावर खर्च करतो. त्यांच्याकडे 30 ते 60 अण्वस्त्र तयार आहेत. आणखी 5-7 अस्त्र तयार होत आहेत. या देशात विषमता आहे. 20 ते 30% जनता उपासमारीच्या विळख्यात आहे. आवश्यकता आणि उपलब्ध अन्नधान्य यात 9 लाख टनांची तफावत आहे. दुष्काळ आहे, वीज तुटवडा आहे, उद्योग बंद पडलेत. चीन, रशिया इत्यादी देशांकडून येणाऱ्या मदतीवर देश कसाबसा चालतोय. विकास उणे 5% आहे. पारदर्शकतेबद्दल उत्तर कोरियाला 100 पैकी 17 गुण दिले जातात. भ्रष्टाचार निर्देशांकात जगातल्या तळातल्या 10 देशात उत्तर कोरियाचा नंबर लागतो. उत्तर कोरियाची सत्ता किम जॉंग उन यांच्या हाती आहे. ते उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान नाहीयेत, तर ते त्या देशाच्या कामगार पक्षाचे चेअरमन आहेत. तिथल्या सैन्याचे प्रमुख आहेत. लोकसभेमार्फत सरकार तयार होणं, सरकारने लष्कराचं नियंत्रण करणं इत्यादी राज्य पद्धती उत्तर कोरियाला मान्य नाहीत. तिथे एक पक्ष आहे, एक माणूस तो पक्ष चालवतो. तो पक्ष देश आणि लष्कर नियंत्रित करतो. एक पक्ष, एक माणूस. जगभरातले धटिंगड व्लादिमीर पुतीन, शी जिनपिंग, पॉल कगामे, किम जॉंग उन. आज अनेक देशांमध्ये लोकशाही आहे. तिथे निवडणूक होते, तिथे माध्यमं आहेत, न्यायालय, विरोधी पक्ष, सारं काही आहे. हे सारे लोकशाहीचे कठडे. सत्तेचा गाडा लोकशाहीच्या मार्गावरून घसरू नये यासाठी त्यांची योजना असते. पण लोकशाही व्यवस्थेत राहूनच या कठड्यांना धडका देणारे सत्ताधीश सतत तयार होत असतात. असे अनेक सत्ताधीश आजही जगात उन्माद माजवत आहेत. त्यातले काही आता थेट हुकुमशहा म्हणून ओळखले जातात, तर काहींचे चेहरे अद्याप बुरख्याआड आहेत. असे हुकुमशहा का तयार होतात? त्यांच्या उदयाला त्या देशाचा इतिहास किती आणि कसा कारणीभूत असतो? आपली निरंकुश सत्ता ते कशाच्या जोरावर टिकवून ठेवतात? जगातल्या निवडक धटिंगणांचा हा प्रवास सांगणारी, लोकशाही देशातल्या नागरिकांना धोक्याची सूचना देणारी सिरीज जगभरातले धटिंगड. लेखक निळू दामले. उत्तर कोरिया हा देश 1948 साली तयार झाला. जॉंग उन इल सुंग हे लष्करी अधिकारी देशप्रमुख झाले. त्यांचं अधिकृत पद देशाचा नेता असं होतं. 1994 साली त्यांचं निधन झालं. त्यांच्या जागी देशप्रमुख म्हणून त्यांचे पुत्र जॉंग उन जॉंग इल देशाचे नेता झाले. ते 2011 साली वारले. त्यांच्या जागी त्यांचे पुत्र जॉंग उन आले. ते जनतेचे नेता म्हणून राज्य करतात. जॉंग उन यांना लाभलेली राजकीय सत्ता परंपरा अशी आहे. जॉंग उन यांचे आजोबा इल सुंग सुरुवातीला कम्युनिस्ट होते. रशियन कम्युनिस्ट पार्टीने त्यांना दत्तक घेतलं होतं, वाढवलं होतं. पण इल सुंग निखळ व्यक्तिवादी होते. त्यांनी रशियन नंतर चिनी कम्युनिस्टांचं मांडलिकत्व झुगारलं. मार्क्स आणि लेनिन यांची परंपराही झुगारली. उत्तर कोरिया हे एक पूर्ण स्वतंत्र प्रकरण असेल असं जाहीर करून ते उत्तर कोरिया या प्रकरणाचे प्रमुख झाले. त्यांनी स्वतःचा पक्ष तयार केला. त्याचं नाव कामगार पक्ष असं ठेवलं. तीच परंपरा आता नातवाकडे आलेली आहे. उत्तर कोरिया जॉंग उन हे पक्षप्रमुख आहेत. पक्ष जनतेच्या आदेशावरून तयार झाला आहे, म्हणून पक्ष जनतेच्या वतीने काम करतो. तो लष्कर चालवतो, ग्रामपंचायत आणि देश चालवतो, कारखाने आणि शेती चालवतो. पक्षप्रमुखाच्या आदेशाने देश चालतो. कोरियन द्वीपकल्प पूर्वापार चीनच्या आधिपत्याखाली होता. चीन ही एक एकसंध संस्कृती नाही. तिथे अनेक भाषा,
अनेक उपासना पद्धती, अनेक सांस्कृतिक गट होते आणि आहेत. हे सांस्कृतिक गट कधी एकत्र येत, कधी वेगळे होत, कधी भांडत, कधी मिसळत. अनेक राज्य असत. चीनची बाहेरची सीमा सतत बदलत असे आणि आतल्या राज्यांच्याही सीमा बदलत असत. अशा काही हजार वर्षांच्या खटाटोपात कोरिया आणि मांचुरिया या भूभागावर इसवी सन पूर्व 7व्या शतकात गोजोसियान नावाच्या राजाने राज्य केलं. 7-8 शतकं या राजवटीचं राज्य चाललं. नंतर त्याच भूभागातल्या त्याच वंशापैकी कोणीतरी कोरियावर राज्य केलं. या राज्याची संस्कृती, भाषा इतर राज्यांपेक्षा वेगळी होती. 1910 मध्ये जपानी राजाने कोरियावर आक्रमण केलं आणि हा भूभाग ताब्यात घेतला. कोरियाच्या लेखी जपानी आक्रमक होते. जपानी राजाचं वर्चस्व झुगारून स्वतंत्र होण्याची खटपट कोरियन जनतेने केली. दुसरं महायुद्ध संपलं, जपानचा पराभव झाला. युद्ध संपल्यावर स्वाभाविकपणे कोरियावर रशिया अमेरिकेचं वर्चस्व सुरू झालं. ते साल होतं 1945. 1948 मध्ये रशिया आणि अमेरिका या जेत्यांनी कोरियाची विभागणी केली. 38 अक्षांशाच्या दक्षिणेचा भाग झाला दक्षिण कोरिया. अमेरिकेने त्याचा ताबा घेतला. 38 अक्षांशाच्या उत्तरेकडचा झाला उत्तर कोरिया. रशियाने त्याचा ताबा घेतला. जपानचा ताबा होता तेव्हाच कोरियन स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली होती. रशिया अमेरिकेचा ताबा सुरू झाल्यावरही ती शिल्लकच होती. या चळवळीचे एक नेते किम इल सुंग. इल सुंगनी सैनिकी दल उभं केलं. त्याचे ते नेते झाले. चीन हा कोरियाचा शेजारी असल्याने आणि चीन राज्यांनी त्यावर राज्य केलं असल्याने कोरियन समाजावर चीनचा प्रभाव होता. चीनमधल्या कम्युनिस्ट चळवळीचा प्रभाव इल सुंग यांच्यावर होता. इल सुंगनी चीनी कम्युनिस्ट पक्षाची मदत घेतली. दुसऱ्या महायुद्धानंतर इल सुंग यांनी रशियन कम्युनिस्ट पार्टीशी सोयरीक केली. चीनी आणि रशियन कम्युनिझमच्या 2 दगडांवर इल सुंग यांनी त्यांची कोरियन चूल उभारली. स्वतःची सत्ता पक्की करत असताना दोघांशीही अंतरावर राहून आपला फायदा त्यांनी करून घेतला. कोरियाच्या फाळणीनंतर इल सुंग यांनी अमेरिकन कोरियावर लष्करी कारवाई करून पूर्ण कोरियावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ते काही जमलं नाही. अमेरिकेने इल सुंग यांचं आक्रमण परतवून लावलं. दक्षिण कोरियावर आपला जम बसवला. दक्षिण कोरिया अमेरिकन कोरिया झाला. उत्तर कोरिया इल सुंग यांच्या एकाधिकारशाहीखाली कम्युनिस्ट कोरिया झाला. पुढे एका हाती सत्तेची चटक लागलेल्या इल सुंग यांनी कम्युनिझम, मार्क्स इत्यादींची हकालपट्टी करून स्वतःची विचारधारा सुरू केली. स्वतंत्र कोरिया या मुकुटाखाली स्वतःची कुटुंब सत्ताच स्थापन केली. यथावकाश इल सुंग यांचा मुलगा जॉंग इल सत्ताधारी झाला. त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मुलगा जॉंग उन सत्तेवर आला. जॉंग उन आणि त्यांची भावंड पँगाँगच्या समुद्र किनाऱ्यावरच्या किल्लेवजा राजवाड्यात वाढली. राजवाड्याच्या बाहेर अनेक कुंपणं होती. समुद्रात उभ्या करून ठेवलेल्या बोटी राजवाड्याचं रक्षण करत. सामान्य माणूस राजवाड्याच्या जवळही फिरकू शकत नसे. तिथल्या मुलांची संख्या, मुलांची नावं इत्यादी गोष्टी गुप्त होत्या. वर्तमानपत्रांमध्ये किंवा टीव्हीवर त्यांचा उल्लेख कधीही होत नसे. या मुलांसाठी खेळणी जगभरातून आणली जात. खेळणी आणण्यासाठी एक अधिकारी खास नेमण्यात आला होता. खऱ्या विमानाच्या आकाराची विमानं, अगदी कारच्याच आकाराच्या कार्स, सोन्याच्या बंदुका इत्यादी गोष्टी त्यांना खेळण्यासाठी दिल्या जात असत. मुलं कधीही राजवाड्याच्या बाहेर पडली नाहीत. मुलांना सवंगडी म्हणून काही मुलं आणि माणसं तिथे ठेवण्यात आली होती, जसे विदूषक नेमलेले असतात तशी. जॉंग उन यांच्या पित्याला वाटलं की मुलांचं शिक्षण जगातल्या उत्तम शाळेत व्हायला पाहिजे. त्यांनी मुलांना स्वित्झर्लंडच्या शाळेत पाठवलं. पण मुलं एकत्र राहू नयेत यासाठी बर्न आणि जिनेवा या 2 वेगवेगळ्या शहरातल्या शाळेत त्यांना पाठवण्यात आलं. मुलं त्यांच्यासोबत त्यांच्या आया, मावशा वगैरे. उत्तर कोरियाने जगात दूतावास वगैरे उघडलेले नव्हते. पण मुलांची व्यवस्था पाहण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये राजदूत नेमण्यात आला.
गुप्तता राखण्यासाठी मुलांची नावं बदलण्यात आली. राजदूताचं नाव मुलांचा पिता म्हणून टाकण्यात आलं. खोट्या नावाचे पासपोर्ट तयार झाले. अशा रीतीने शिक्षण चाललं असताना अचानक पिता जॉंग इलची तब्येत बिघडली. जॉंग उनला वारस करण्याचं ठरलं. त्यांना स्वित्झर्लंड मधून मायदेशी आणण्यात आलं. कोरियात कुटुंबाचं प्रमुखत्व मोठ्या मुलाकडे जात असतं. पण जॉंग उन हा जॉंग इल यांचा मोठा मुलगा नाही. जॉंग इल यांना 2 अधिकृत बायका. पहिल्या पत्नीचा पहिला मुलगा जॉंग नाम हा खरा वारस. जॉंग उन हा दुसऱ्या पत्नीचा सर्वात धाकटा मुलगा. पण जॉंग उनची आई जाम कारस्थानी. सवतीवर मात करून तिने आपल्या धाकट्या मुलाचं प्यादं पुढे सरकवलं. त्याला वारसाच्या रांगेत नेऊन उभं केलं. ही सत्ता कारस्थानं आणि इतर अनेक कारणामुळे जॉंग उनची सावत्र आई व्यसनी झाली. मॉस्कोत परागंदा झाली. काही काळ तिने मुलंही आपल्याजवळ मॉस्कोतच ठेवली होती. तिथे या मंडळींच्या स्वैर वागण्याची फार वाच्यता झाली. खरं म्हणजे जॉंग उन आणि त्यांचा सख्खा भाऊ सुद्धा स्वैर आणि चैनी वागण्यात कमी नव्हते. पण त्याची वाच्यता झाली नाही. जे काही असेल ते असो, पण जॉंग उनच्या आईने हुशारीने जॉंग उनला पित्याजवळ जॉंग इल याच्याजवळ ठेवलं. जॉंग इलना 2008 मध्ये पक्षाघाताचा झटका आला. पॅरिस आणि मॉस्कोहून डॉक्टर्स बोलवण्यात आले. पित्याची तब्येत सुधरेना. ते वाचत नाही तसं लक्षात आल्यावर वारस ठरवण्यात आला. जॉंग उनची निवड झाली. आजाराच्या काळात जॉंग उन सतत पित्याभोवती असे. बातम्या, टीव्हीवरचे फोटो जनतेला सतत तसं सांगत होते. 2009 मध्ये पित्याने जॉंग उन यांना वारस म्हणून जाहीर केलं. पित्याने तसं जाहीर केल्यानंतर पक्षाने ठराव केला आणि जॉंग उनला पक्षाचा नेता म्हणून जाहीर करण्यात आलं. 2011 मध्ये जॉंग इल यांचं निधन झालं. निधनानंतर शोककळा पसरवण्याची ही एक पद्धत असते. पसरणं वेगळं आणि पसरवणं वेगळं. शोककाळात टीव्हीवर सतत जॉंग उन दाखवला जात असे. अंत्ययात्रेत कित्येक तास जॉंग उन पित्याच्या शवासोबत होता. जनता जे काही समजायचं ते समजली. पित्याच्या मृत्यूनंतर जॉंग उन देशाचे प्रिय नेते आणि सेनेचे मार्शल जनरल झाले. जॉंग उन सत्ताधारी झाले आणि कोरियातली मार्क्स, लेनिन, आजोबा इल सुंग, वडील जॉंग इल यांची चित्र हटवण्यात आली. जॉंग उन यांचे विचार या नावाने प्रसिद्ध झालेलं साहित्य हा देशाचा विचार म्हणून प्रसृत करण्यात आला. इथून पुढे देश जॉंग उन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विचारांनुसार चालणार असं पक्षाने आणि पर्यायाने देशाने मान्य केलं. सरकारने आदेश काढला, यापुढे कोणाही कोरियन मुलाचं नाव जॉंग उन ठेवायचं नाही. ज्यांनी आधीच हे नाव ठेवलं असेल त्यांनीही ते बदलून घेतलं पाहिजे. जॉंग उन यांच्यासारखी केशभूषा कोणीही करायची नाही. केली तर तुरुंगात टाकण्यात येईल असा आदेश निघाला. देशभरच्या केस कापण्याच्या दुकानांमध्ये लोकांनी कशा प्रकारे केस वाढवले पाहिजेत ते सांगणारा आदेश पोचला आणि त्या आदर्श केशभूषेची चित्र टांगण्यात आली. प्रत्येक इमारतीवर, घरावर जॉंग उनचं चित्र लावावं असा आदेश जारी झाला. इमारतीतल्या, घरातल्या माणसाने सकाळी पहिल्या प्रथम ते चित्र साफ ठेवावं, त्याच्यावरची धूळ झटकावी. तसंच मासे, वाणसामान इत्यादी बांधण्यासाठी जॉंग उनचा फोटो असणारं वर्तमानपत्र किंवा तसा कागद वापरता कामा नये असाही आदेश देण्यात आला. एकदा एका इमारतीला आग लागली. इमारतीतल्या एका माणसाने जॉंग उनचं चित्र छातीशी घेऊन इमारतीतून खाली उडी घेतली, कारण त्याला ते चित्र जळू द्यायचं नव्हतं. त्या माणसाचं देशप्रेम किती जाज्वल्य होतं हे दाखवण्यासाठी दुसऱ्या दिवशी देशभरच्या पेपरात त्या माणसाचा फोटो आणि बातमी पहिल्या पानावर प्रसिद्ध करण्यात आली. टीव्हीवर ती बातमी ठळकपणे दाखवली गेली. जॉंग उन यांना एकहाती निरंकुश सत्ता हवी होती. कोणीही प्रतिस्पर्धी किंवा दावेदार नको होता. म्हणूनच मार्क्स, लेनिन पासून स्वतःच्या वडिलांपर्यंतचे सर्व संदर्भ नाहीसे करण्यात आले. तरीही देशात, पक्षात काही माणसं जॉंग उनसाठी धोकादायक होती.
त्यातला एक माणूस होता जॉंग सॉंगथेक. जॉंग सॉंगथेक म्हणजे जॉंग उनचा आत्तोबा. जॉंग उनची आत्या जॉंग उन वयांग हुई. ती जॉंग सॉंगथेक याच्या प्रेमात पडली. लग्न झालं. आत्याबाई महत्वाकांक्षी. त्यांनी आपल्या नवऱ्याचं प्यादं पुढे सरकावलं. हा म्हणता सॉंगथेक कोरियातला 2 नंबरचा माणूस झाला. जॉंग इलचा सल्लागार झाला. जॉंग इल पाठोपाठ त्याचा शब्द पक्ष, सरकार आणि लष्कर झेलू लागलं. रस्ते बांधायचे, सॉंगथेकचा सल्ला. तो नेमेल ते कंत्राटदार. स्पेशल इकॉनॉमिक झोन करायचं ठरलं, जागेची निवड, उद्योगांची निवड त्यानेच करायची. चीनमधून यंत्र, सामान आयात करायचं त्याचीच जबाबदारी. त्याला लोक जॉंग उन इल 2 असंच म्हणायचे. देशातल्या सर्व मोठ्या आर्थिक व्यवहारातला एक वाटा सॉंगथेककडे जायचा. सॉंगथेककडे अमाप संपत्ती गोळा झाली. त्याला बायकांचा भारी नाद, रंगेलगडी. तो प्रचंड दारू पित असे. पैसा कसा खर्च करायचा असा प्रश्न त्याच्या समोर असे. सॉंगथेकला वाटे की तोच राज्य चालवतोय. तो बेपर्वा झाला, अनिर्बंध झाला. देशात दुष्काळ पडला होता. 30 लाख माणसं उपासमारीने मेली. सॉंगथेकच्या पार्ट्या, चैन डोळ्यात भरावी अशा भडक रीतीने सुरू होती. एकदा पक्षाच्या बैठकीत दुष्काळाचा विषय निघाला. सॉंगथेक म्हणाला, कदाचित आपल्या पक्षाचं धोरण चुकलं असेल. झालं. जॉंग इल भडकले. आता सॉंगथेकचं डोकं उडणार अशी स्थिती होती. त्याची पत्नी म्हणजे जॉंग इलची बहीण मध्ये पडली. तिने मिनतवारी केली. त्यामुळे झालं ते एवढंच की सॉंगथेकची तुरुंगात रवानगी झाली. कोरियामध्ये रिएज्युकेशन म्हणजे पुनर्शिक्षणासाठी तुरुंगवास अशी एक पद्धत होती. सत्ता प्रमुखाच्या किंवा वरिष्ठ पदावरच्या एखाद्या माणसाच्या विरोधात पक्षातलं कोणी बोललं म्हणजे त्याचं डोकं बिघडलं आहे असा अर्थ घेतला जात असे. मग त्याचं डोकं नीट करण्यासाठी त्याला तुरुंगात पाठवलं जाई. रगड मेहनत आणि फटके खाल्ल्यानंतर तो माणूस आपलं चुकलं, पुन्हा आपण विरोधात बोलणार नाही असं सांगत असे. मग त्याचा तुरुंगवास संपत असे. त्यानुसार शिक्षा भोगून सॉंगथेकही बाहेर आला. त्याने पुन्हा सत्तेत शिरकाव मिळवला. जॉंग इलची तब्येत बिघडत गेल्यानंतर सॉंगथेकनेच सत्ता काबीज करून ठेवली होती. जॉंग उनला तो आपला आज्ञाधारी मुलगा आहे अशाच रीतीने वागवत असे. आपल्यामुळेच तो वारस झालाय, त्याला सत्ता लाभलीये असं सॉंगथेकचं मत झालं होतं. जॉंग उन सत्ताधारी झाल्यानंतरही तो त्याला बच्चा असल्याप्रमाणेच वागवत असे. एकदा पँगॉंग मध्ये एक सामना चालला होता. जॉंग उन आणि त्याचे सहकारी सामना बघत होते. जॉंग उनने कोका कोला मागवला. सॉंगथेकने हे पश्चिमी संस्कृतीचं भ्रष्ट पेय आहे असं म्हणत कोका कोला परत पाठवला आणि शुद्ध पाणी मागवलं. झालं. जॉंग उनचा अपमान झाला. काय भ्रष्ट आणि काय शुद्ध हे सांगणारा हा कोण असं त्याला वाटलं. तो रागावला. त्याच्या हावभावांवरून ते लक्षात आलं. दुसऱ्या दिवशी सॉंगथेकचा चीन दौरा ठरला होता. जॉंग उनने दौऱ्यातून त्याचं नाव काढून टाकलं. तिसऱ्याच माणसाला पाठवलं. त्याने आपल्या नाराजीमुळे हे घडलंय हे लोकांच्या लक्षात यावं अशी सोय केली. दुसऱ्या दिवशी पेपरात आतल्या सूत्रांकडून असं म्हणून या बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या. एके दिवशी पोलीस सॉंगथेकच्या घरी गेले. त्यांनी त्याला पकडलं, फरफटत तुरुंगात नेलं. तुरुंगात डांबलं. त्याच्या 2 सहकाऱ्यांनाही पकडलं आणि गोळ्या घालून मारून टाकलं. नोकरशाही, सरकारातली माणसं यांना हे सारं माहीत झालं होतं, परंतु या प्रकाराची जाहीर वाच्यता झालेली नव्हती. नंतर काही दिवसांनी जॉंग उनच्या राज्यारोहणाला 2 वर्ष झाल्याबद्दल पॉलिट ब्युरोची बैठक घेण्यात आली होती. जॉन उनचं कौतुक करणं हा बैठकीचा मुख्य कार्यक्रम होता. सॉंगथेकला तुरुंगातून थेट बैठकीत आणण्यात आलं. समोर दुसऱ्या रांगेत बसवण्यात आलं. त्याचं मंचावरचं स्थान आता गेलं होतं. बैठकीत 1-2 भाषणं झाल्यानंतर एका सदस्याचं भाषण सुरू झालं. त्याने सॉंगथेकवर हल्ला चढवला. तो भ्रष्ट आहे. त्याने देशाची संपत्ती पळवली असून देशाच्या पैशावर तो श्रीमंत झालाय. तो बाईबाजी करणार आहे, व्यसनी आहे असे आरोप त्या सदस्याने दणादण केले. भाषण संपल्यावर गणवेशातले पोलीस अवतरले. त्यांनी सॉंगथेकला उचललं, ओढत सभागृहाबाहेर नेलं. दुसऱ्या दिवशी पेपरात आणि टीव्हीच्या बातम्यात भाषण आणि सॉंगथेकची उचलबांगडी ठळकपणे झळकली.
तिसऱ्या दिवशी पेपरात बातमी आली की सॉंगथेकला सर्व पदांवरून हटवण्यात आलेलं आहे. नंतर जाहीर सुनावणी झाली. कोरियात स्वतंत्र न्यायव्यवस्था नाही. न्यायाधीश पक्षानेच नेमलेले असतात. कोर्टाने त्याला देहांताची शिक्षा सुनावली. तोफांच्या तोंडी त्याला द्यावं असं कोर्टाने जाहीर केलं. बातमी किंवा अफवा अशी आहे की सॉंगथेकला भुकेल्या कुत्र्यांच्या तोंडी देण्यात आलं. कुत्र्यांनी त्याचे जिवंतपणी लचके तोडले. ही बातमी जगभराच्या पेपरांनी छापली. या बातमीचं खंडन करण्यात आलं नाही किंवा ती खरी आहे असंही जाहीर झालं नाही. सरकार आणि जॉंग उनने मौन बाळगलं. हुकुमशाहीची कोरियन पद्धत काय आहे हे सांगायला सॉंगथेक प्रकरण पुरेसं असावं. या प्रकरणामुळे जनतेत, विरोधकांमध्ये जबर दहशत निर्माण झाली. अशा देशप्रिय नेत्याविरोधात बोलण्याची कोणाची हिंमत होणं कसं शक्य होणार, जिथे वयाने ज्येष्ठ, नातेवाईक असलेल्या आणि एकेकाळी जवळपास सर्वेसर्वा असलेल्या सॉंगथेकची ही कथा, तिथे सामान्य माणसांचं काय? जॉंग उनच्या दृष्टीने सॉंगथेक नंतर सावत्र मोठा भाऊ जॉंग नाम हाही सत्ता स्पर्धेतला अडथळा होता. कोरियन परंपरेनुसार तोच खरं म्हणजे वारस होता. तो जॉंग उन इतकाच व्यसनी होता. तो दारू पित असे, बायका स्मगलिंग करून तो पैसे मिळवत असे. एक दोन वेळा तो पकडला गेला होता. त्याची वाच्यता आंतरराष्ट्रीय माध्यमात झालेली होती. त्यासाठी म्हणा किंवा त्याला गादीपासून दूर ठेवण्यासाठी म्हणा, त्याची देशाबाहेर रवानगी करण्यात आली होती. तो हाँगकाँग पासून हकेच्या अंतरावर असलेल्या मकाव मध्ये राहत होता. मकाव ही एकेकाळी ब्रिटिश वसाहत होती. कालांतराने ब्रिटनने ती चीनला हस्तांतरित केली होती. आता मकाव चीनचाच भाग झाला होता. चीन सरकारने जॉंग नामला पोचलं होतं. त्याचे सर्व अनैतिक आणि बेकायदा उद्योग चीन सहन करत असे. वेळ आली तर कोरियन सत्तेला आव्हान देण्यासाठी एक पर्यायी माणूस म्हणून हाताशी असावा असं चीनच्या डोक्यात असणार. राजकीय डावपेचाचा भाग. जॉंग नाम मध्ये मध्ये जपानी माध्यमांना मुलाखती देत असे आणि जॉंग उनच्या राजवटीवर टीका करत असे. तेव्हा त्याचा काटा काढणं आवश्यक होतं. 13 फेब्रुवारी 2017 सकाळी 9ची वेळ. जॉंग नाम मकावचं फ्लाईट पकडण्यासाठी क्वालालंपूर विमानतळावर रांगेत उभा होता. पाठून एक मुलगी आली. तिने नामच्या चेहऱ्यावर हात फिरवला. कसला तरी द्रव त्याच्या चेहऱ्यावर फासला. दूर जाऊन हात धुतले आणि ती नाहीशी झाली. ती गेली आणि पाठोपाठ आणखी एक मुलगी आली. तिनेही नामच्या चेहऱ्यावर एक द्रव फासलं, दूर गेली, हात पुसले, नाहीशी झाली. नामला कसंच होऊ लागलं. त्याने तळावरच्या कर्मचाऱ्यांकडे मदत मागितली. कर्मचारी प्रश्न विचारेपर्यंत नाम कोसळला. वैद्यकीय मदत देण्यासाठी एका खोलीत त्याला नेलं गेलं. तोवर तो बेशुद्ध झाला होता. डॉक्टर पोचले पण नाम मेलेला होता. चेहऱ्यावर द्रव फासल्यावर 15 मिनिटात खेळ खलास. असा विषारी द्रव फक्त मोठ्या संस्था, सरकारकडेच असू शकतो. खरं तर अशा विषावरची मात्रा नामकडे होती, मात्र ती घेण्याचं डोक्यात यायच्या आतच त्याचा मृत्यू झाला होता. मलेशियन पोलिसांनी धावपळ करून त्या तरुणींना पकडलं. एक व्हिएतनामी होती, एक इंडोनेशियन होती. त्यांच्यावर खुनाचा खटला भरण्यात आला. त्यांनी सांगितलं की कोणाच्या तरी चेहऱ्यावर द्रव लावण्याची थट्टा मस्करी म्हणजे प्रँक कर असं त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यासाठी त्यांना प्रत्येकी $100 देण्यात आले होते. त्या द्रवात विष असतं हे त्यांना माहितीच नव्हतं. एका कोरियन हस्तकाने हा उद्योग केला होता. त्या 2 मुली पकडल्या गेल्यावर लगोलग हा हस्तक जपान, दुबई मार्गे उत्तर कोरियात परतला. मलेशियन सरकारने उत्तर कोरियाच्या राजदूताला हाकललं. तेव्हा हे आंतरराष्ट्रीय प्रतिबंध असलेलं विष वापरण्याचा गुन्हा नोंदवून पुढलं तपास कार्य सुरू झालं. तिकडे उत्तर कोरियामध्ये अज्ञात लोक पँगॉंग मधल्या मलेशियन दूतावासात घुसले आणि मलेशियाचा राजदूत आणि त्यांचं कुटुंब यांचं अपहरण झालं. उत्तर कोरिया सरकारने जाहीर केलं की झाल्या प्रकरणाशी आपला संबंध नाही, पण त्यांनी अपहरण करणाऱ्यांना शोधलंही नाही. यातून योग्य तो अर्थ मलेशियाने घेतला. मलेशिया सरकारने नामच्या खुनाची चौकशी थांबवली. त्यानंतर जॉंग उनचा एकहाती कारभार सुरू झाला. जॉंग उनची कोरियात किमान 33 घरं आहेत. पैकी 28 घरांच्या दारात खासगी रेल्वे लाईन आहे.
या घरांबाहेर एका पलीकडे एक अशी अनेक कुंपणं आहेत. घरं भुयारी वाटांनी जोडलेली आहेत. प्रत्येक घराला भुयारी बंकर केलेले आहेत. बॉम्ब हल्ला झाला तर जॉंग उन आणि घरातली मंडळी त्या बंकरमध्ये दीर्घकाळ राहू शकतील अशी त्या बंकरची रचना आहे. जॉंग उनचं मुख्य घर पँगॉंगच्या उत्तर पूर्व भागात आहे. 5 चौरस मैलांवर ते पसरलेलं आहे. नंबर 15 या नावाने ते ओळखलं जातं. या घरात ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग पूल आहे आणि पाण्याच्या घसरगुंड्या आहेत. एक घर पँगॉंगला लागूनच आहे. त्यात गोळीबारासाठी शूटिंग रेंज आहे, रेसकोर्स आहे, घोड्यांचे तबेले आहेत आणि मुख्य म्हणजे एक फुटबॉल मैदान आहे. जॉंग उन एका घरातून दुसऱ्या घरातही स्वतःच्या जेट विमानाने जातात. हे विमान अमेरिकेच्या अध्यक्षांच्या एअरफोर्स 1 या विमानासारखं आहे. लोक त्याचं वर्णन एअरफोर्स उन असं करतात. जॉंग उन दाबून खात असतात, दाबून पीत असतात, दाबून धूम्रपान करतात. व्यायाम शून्य. लोकांसमोर येतात तेव्हा नाईलाज म्हणून स्वतःच्या पायांवर उभे राहतात. पण काही पावलं चालल्यावर त्यांना दम लागतो. त्यांना अनेक आजार आहेत. पण जनतेची सेवा करण्यासाठी जॉंग उनना जिवंत राहायचं असतं. जिवंत राहण्यासाठी त्यांना सुरक्षेची फार कडेकोट व्यवस्था ठेवावी लागते. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत जवळपास 1.25 लाख सैनिक तैनात आहेत. सिंगापूरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर बोलणी व्हायची होती. तेव्हा बैठकीच्या आधी 2 तास जॉंग उनचे रक्षक बैठकीच्या जागी पोहोचले. जागेची कसून पाहणी केली. बैठकीच्या वेळी दिले जाणारे पदार्थ त्यांनी चाखून पाहिले. करारावर सही करण्यासाठी एक निर्जंतुक केलेलं पेन त्यांनी तयार ठेवलं. दुसरं कोणतंही पेन जॉंग उन हातात धरणार नव्हते. सिंगापूर मुक्कामात त्यांचं जेवण तयार करण्यासाठी लागणारे सर्व पदार्थ स्वतंत्र विमानाने पँगॉंग मधून नेण्यात आले होते. जॉंग उन सिंगापूरमध्ये जेवढे केवढे हिंडले तेव्हा त्यांच्या भोवती, त्यांच्या गाडीभोवती 12 रक्षक काळ्या कपड्यात होते. सर्वच्या सर्व त्यांच्यापेक्षा कितीतरी उंच होते, जेणेकरून कोणी गोळ्या बिळ्या झाडल्या तरी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचू नयेत. कोरियात एक क्रांतिकारी फंड असतो. त्यात नाना प्रकारे पैसे गोळा होतात. जॉंग उन यांच्या वाढदिवशी लोक त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी पैसे देतात. सरकारची विविध खातीही त्यात पैसे टाकतात. कंपन्या नफ्याचा काही भाग अधिकृतरित्या आणि काही भाग हिशोब न ठेवता फंडात जमा करतात. या पैशाचा हिशोब विचारला जात नाही. हा फंड फक्त आणि फक्त जॉंग उनच ऑपरेट करतात. ऑफिस 39 या नावाचं एक ऑफिस आहे. हे ऑफिस अनेक आर्थिक उलाढाली करतं. देशातल्या अनेक संस्था या ऑफिसमध्ये पैसे जमा करतात. हे ऑफिस फक्त जॉंग उन ऑपरेट करतात. उत्तर कोरियाचा कारभार कसा चालतो त्याचं एक गाजलेलं उदाहरण. 29 डिसेंबर 2015 रोजी ऑटो वॉबमियर हा अमेरिकन विद्यार्थी पर्यटनासाठी व्हाया चीन पँगॉंगला पोहोचला. त्याच्यासोबत इतर 10 अमेरिकन नागरिक होते. गाइडेड टूर होती. 2 जानेवारी 2016 रोजी टूर संपवून तो अमेरिकेत परतण्यासाठी विमानतळावर पोहोचला तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. कोरियन सरकार उलथवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. पोलिसांच्या मते त्याने त्याच्या हॉटेलमधलं जॉंग उन यांचं स्तुतीपर पोस्टर पळवण्याचा प्रयत्न केला होता. कोर्टात 1.5 तासाची सुनावणी झाली आणि वॉर्मबियरला 15 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. 26 फेब्रुवारी 2016 रोजी वॉर्मबियरला पत्रकार परिषदेत उभं करण्यात आलं. गुन्हा केल्याचं त्याचं लिखित वक्तव्य प्रेस समोर ठेवण्यात आलं. वॉर्मबियर गप्प होता. 16 मार्च 2016 रोजी अमेरिकन मुत्सद्दी कोरियन सरकारला भेटले. वॉर्मबियर या विषयावर चर्चा झाली. 18 मार्चला कोरियन सरकारने लो रिझोल्युशनची क्लिप सादर केली. त्यात कोणीतरी माणूस भिंतीवरून पोस्टर काढतोय वगैरे होतं, पण त्यात काहीही स्पष्ट दिसत नव्हतं. 6 जून 2017 रोजी कोरियन सरकारने जाहीर केलं की अन्न विषबाधा झाल्याने वॉर्मबियर आजारी आहे आणि तो बेशुद्ध झालाय. 13 जून 2017 रोजी अमेरिकन विदेश मंत्री टिलरसननी जाहीर केलं की प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या सांगण्यावरून कोरियाने वॉर्मबियरला सोडलेलं आहे. त्या दिवशी वॉर्मबियर अमेरिकेत परतला, तो बेशुद्ध अवस्थेतच.
बेशुद्धावस्थेतच अमेरिकन लोकांच्या हातात वॉम्बियरला सोपवताना कोरियन सरकारने त्याच्यावर झालेल्या खर्चापोटी $20 लाख बिल अमेरिकन सरकारला दिलं. वॉम्बियरवर उपचार झाले पण उपयोग झाला नाही. बेशुद्धावस्थेतच 19 जूनला त्याचा मृत्यू झाला. वॉम्बियरच्या आईवडिलांनी पोस्टमॉर्टम करू नका अशी विनंती केल्याने तशी तपासणी झाली नाही, परंतु वरवर त्याच्या शरीरावर असलेल्या खुणा डॉक्टरांनी नोंदवलेल्या होत्या. त्याच्या पायांवर जखमा होत्या आणि खालचे दात आतल्या बाजूला वळलेले होते. त्या खुणांवरून वॉम्बियरला प्रचंड मारहाण झाली असावी, शॉक दिले असावेत असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. वॉम्बियरचा कोरियन सरकारने छळ केला असल्याचं जाहीर विधान प्रेसिडेंट ट्रम्प यांनी 26 जून 2017 रोजी केलं. 20 नोव्हेंबर 2017 रोजी अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने पत्रक काढून वॉम्बियर प्रकरणाचा उल्लेख करून उत्तर कोरिया हा दहशतवादी देश आहे असं जाहीर केलं. 28 फेब्रुवारी 2019 रोजी जॉंग उन आणि ट्रम्प यांच्यात अण्वस्त्रांबाबतची बोलणी चालू असताना प्रेसिडेंट ट्रम्प यांनी जाहीर केलं की वॉम्बियरच्या बाबतीत जे काही घडलं त्याची माहिती आपल्याला नव्हती असं किम जॉंग उन यांनी मला सांगितलं. मी त्यांचे शब्द खरे मानतो. दहशतवाद, छळ या आरोपातून जॉंग उनना मुक्त केलं की ते अण्वस्त्र कार्यक्रम सोडून देतील अशी अपेक्षा होती. अण्वस्त्र कार्यक्रम सोडून द्यायला जॉंग उननी मान्यता दिली नाही, पण त्यांची दहशतवादाच्या आरोपातून मात्र मुक्तता झाली. जॉंग उन चक्रम आहेत, वेडे आहेत असं मुद्दाम भासवलं जातं. माध्यमं या मोहिमेला बळी पडतात, प्रचाराला बळी पडतात. अमेरिकेसारख्या सत्तेला खेळवणाऱ्या या माणसाला वेडा कसं म्हणणार? या एकाधिकारशाही विरोधात उत्तर कोरियात बंड का होत नाही असा प्रश्न आपल्या पुढे उभा राहतो. पण या एकाधिकारशाह्यांचं वैशिष्ट्यच असं की सर्वोच्च स्थानावर असणाऱ्या व्यक्तीचे निर्णय हे समाजाचे निर्णय अशी व्यवस्थाच तिथे लागू केलेली असते. ती व्यक्ती करेल ते समाजाने मान्य करायचं. या व्यक्तीला मान्य असणारीच माणसं टिकतात, अमान्य माणसं मरतात किंवा परागंदा होतात. मग त्या व्यक्ती घरातल्या असोत की बाहेरच्या असोत. जॉंग उन यांच्या आजोबांपासूनच हेच घडत आलंय. ज्यांना देशात राहणं शक्य नाही ती माणसं शेजारच्या चीनमध्ये किंवा दक्षिण कोरियात पळून जातात. काही माणसं अमेरिकेतही जातात. समुद्र पार केला की पलीकडे अमेरिका. देशात बंडाबिंडाची शक्यता शून्य. बंड एखाद दोन माणसं करू शकत नाहीत. त्यासाठी संघटना लागते. त्या संघटनांना समाजाचा पाठिंबा लागतो. उत्तर कोरियात ते घडणं केवळ अशक्य आहे. बाहेर म्हणजे चीन, अमेरिका, दक्षिण कोरियात राहून काही माणसं खटपटी करतात, पण उत्तर कोरियातल्या अन्यायांबद्दलची शक्य तितकी माहिती मिळवणं आणि ती प्रसिद्ध करणं एवढंच त्यांना जमतं. ते जिथे राहतात त्या चीन, अमेरिका इत्यादी देशांना उत्तर कोरियावर कारवाई करणं जमत नाही. उत्तर कोरियावर चढाई करून तिथली हुकुमशाही संपवता येत नाही. इराकवर अमेरिकेने आक्रमण केलं. व्हिएतनाममध्ये लाखो फौजा आणि लाखो टन बॉम्ब अमेरिकेने वापरले, पण त्या दोघांना झुकवणं अमेरिकेलाही जमलं नाही. जोवर तिथल्या जमिनीत बंड रुजत नाही तोपर्यंत ते बंड यशस्वी होत नाही. त्यामुळे हे देश छोट्या मोठ्या काड्या घालण्यापलीकडे काहीही करू शकत नाहीत. उत्तर कोरियातली माणसं काहीतरी करतील याची ते वाट पाहतात. त्यांना बाहेरून थोडीफार मदत करतात, पण तेवढंच. शेवटी हुकुमशाही संपते ती देशातल्या लोकांनी मनावर घेतलं तरच. सध्या तरी उत्तर कोरियन नागरिकांच्या मनात ते काही दिसत नाहीये.